ओम नमो भगवते वासुदेवाय. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावं सो अधिगच्छति. मद्भाव म्हणजे माझ्या रूपापर्यंत किंवा माझ्या स्वरूपापर्यंत सहा अधिगच्छति, तो येऊन पोचतो. आता कोण येऊन पोचतो त्याचं वर्णन पहिल्या ओळीत केलंय की न अन्यम गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति. गुणेभ्यः अन्य कर्तारं न पश्यति. गुणेभ्यः गुण त्रिगुण आपण पाहिले, त्रिगुणांचाच हा सगळा अध्याय आहे. तर हे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांच्या शिवाय कोणी दुसरा करता नाही. म्हणजे शरीरात ज्या विविध क्रिया हालचाली चालतात त्या या त्रिगुणांमुळे चालत असतात. हे आपण बघितलं आहे की सत्वगुणांनी, रजोगुणांनी, तमोगुणांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली चालतात. कारण त्या त्या प्रकारची इच्छा निर्माण होते, इंद्रियांना ती प्रेरणा दिली जाते आणि शरीराकडून ती कार्य घडत असतात. पण अशा प्रकारे त्या गुणांकडे द्रष्टा म्हणून जो बघतो, द्रष्टा म्हणून बघणे याचा अर्थ काय की ते गुण काय करतात एवढं फक्त बघायचं. त्यांना करा म्हणूनही सांगायचं नाही, करू नका म्हणूनही सांगायचं नाही, कोणती प्रेरणा द्यायची नाही. जसं शरीरातलं आत्मतत्व हे काही करत नाही, फक्त प्रकृती काय करते, गुण काय करतायत हे बघतायत. त्याप्रमाणे यदा द्रष्टानुपश्यती, उदासीनपणे बघायचं फक्त की हे गुण काय करतायत आणि गुणांच्या शिवाय दुसरा कोणी करता नाही असं जेव्हा अनुपश्यती म्हणजे त्याला जाणवतं, समजतं. गुणेभ्यश्च परम वेत्ती, तेव्हा तो काय करतो की तो त्या गुणांच्या मध्ये अडकून राहत नाही. त्या गुणांचे प्रेरणा देणं किंवा त्यांच्याकडे उपभोग घेणं गुणांच्या कर्मांचा हे काहीही तो करत नाही. द्रष्ट्याप्रमाणे उदासीन राहतो, गुणांना त्यांचं काम करू देतो. आणि गुण कुठून निर्माण झाले, त्या गुणांचा जो कर्ता म्हणजे गुणांच्या पलीकडचं तत्व म्हणजे गुणेभ्याच परम, तो वेत्ती म्हणजे ते तो जाणतो. आता का गुणांच्या पलीकडचं तत्व म्हणजेच काय की परब्रह्म तत्व. कारण गुण निर्माण झाले प्रकृतीपासून आणि प्रकृतीला निर्माण केलं परब्रह्मानी. म्हणजे गुणांच्या पलीकडे असणारं जे परब्रह्म तत्व त्याला तो जाणतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की सहा मद्भावम अधिगच्छति. त्यामुळे तो आपोआपच माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोचतो. कारण तो कर्मामध्ये अडकलाच नाही आहे. मग ते सत्व कर्म, सात्विक कर्म असो, राजस असो नाही तर तामस असो, कुठेच तो अडकला नाही. याचाच अर्थ काय झाला की तो गुणांच्या पलीकडे गेला, म्हणजे गुणांना त्यांनी ओलांडलं, गुणांना पार केलं. त्याचंच वर्णन पुढच्या श्लोकात केलंय. गुणानेतान अतित्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. गुणान एतान अतित्य त्रीन देही देह समुद्भवान. आता गुणान त्रीन गुणान, तीन गुण, हे जे त्रिगुण आहेत ते तीन गुण जे आहेत ते तीन गुण कसे आहेत, देह समुद्भवान, हेही त्या त्रिगुणांचंच विशेषण आहे. देह समुद्भवान म्हणजे देहाच्या उत्पत्तीला कारण होणारे. कारण तिन्ही गुण हे देहामध्ये आहेत आणि प्रकृती निर्माण करते त्रिगुण. त्या त्रिगुणातून पंचमहाभूत होतात आणि त्यापासूनच शरीर होतं. म्हणजे हे तीन गुण काय आहे, देहाच्या निर्मितीला कारणीभूत आहे. तर देहाच्या निर्मितीला कारण होणारे असे जे हे त्रिगुण आहे, तर देही काय करतं, देही म्हणजे देहधारण करणारा. तो देहधारण करणारा मनुष्य, देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे हे जे तीन गुण आहे त्यांना अतित्य. अतित्य म्हणजे काय, ओलांडून जाणे, उल्लंघन करून जाणे, त्याच्या पलीकडे जाणे. तो त्या तीन गुणांच्या पलीकडे जातो. म्हणजेच वरच्या श्लोकात जे म्हटले की गुणेभ्याश्च परम वेत्ती, आता तो पलीकडे जातो. म्हणजेच काय की गुणांच्या पलीकडे असणारं परब्रह्म तत्व जाणतो. असं जाणल्यानंतर सहा अधिगच्छति मद्भाव असं वरती म्हटलंच आहे. आणखीन खालची त्याचं स्पष्टीकरण केलंय की तो माझ्यापर्यंत येतो. याचा अर्थ काय होतो की जन्म मृत्यू जरा दुःखही विमुक्तः अमृतम अश्नुते. तर तो शरीराच्या ज्या व्याधी आहेत, म्हणजे जन्ममरणामुळे, जन्म झाल्यामुळे ज्या काही व्याधी भोगाव्या लागतात, एकतर जन्म तोही यातनात्मक असतो, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, ही जी दुःख आहेत म्हणजे याच्यापासून निर्माण होणारी दुःख, त्यापासून तो विमुक्त होतो, तो सुटतो. कारण तो त्या त्रिगुणातच मुळी अडकलेला नाही आहे. आणि ही सुखदुःख जी निर्माण होत आहे ती सगळी त्रिगुणामुळे उत्पन्न होत आहे. आणि त्रिगुण जे कार्य करतायत
त्याला हा कोणतीच प्रेरणा देत नाही. त्यामुळे या तिन्ही व्याधींपासून, देहाच्या या व्याधीपासून तो विमुक्त होतो. आणि विमुक्त होऊन काय प्राप्त करतो? अमृतम अश्नुते, अमृत तत्व प्राप्त करतो. म्हणजेच परब्रह्माला पोचतो, मोक्षाचा अनुभव घेतो, जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो. आता अशा प्रकारे त्रिगुणांचं वर्णन भगवंत सांगतायत आणि अर्जुन ते ऐकतोय. आता अर्जुनाने जेव्हा ऐकलं की त्रिगुणांच्या पलीकडे जाणारा मनुष्य हा भगवंताला जाऊन पोचतो, तेव्हा अर्जुनाच्या मनात जी शंका आली आहे ती अर्जुन आता विचारतो आहे की कैर्लिंगै स्त्रीन गुणान एतान अतीतो भवती प्रभो किमाचार कथम चैतांश त्रीन गुणान अतिवर्तते. अर्जुनाची शंका कोणती आहे की हे 3 गुणांच्या पलीकडे जाणं जे आहे ते कसं घडतं, काय केलं म्हणजे मनुष्य त्रिगुणांच्या पलीकडे जातो, अशी उत्सुकता, जिज्ञासा अर्जुनाच्या मनात निर्माण झाली आहे. ती तो विचारतोय की हे प्रभो कैर्लिंगैहि त्रीन गुणान अतीतः भगवती प्रभू, 3 गुणान एतान अतीतः. हे जे 3 गुण तू सांगितलेस, हे 3 गुण जे आहेत त्याच्या अतीत जायचे, म्हणजे पलीकडे जायचं आहे. तर हे 3 गुण जे आहेत, म्हणजे 3 लक्षणं असणारे हे जे गुण आहेत, त्याच्या पलीकडे जेव्हा एखादा मनुष्य जातो तेव्हा कैर्लिंगही, म्हणजे त्याचे लिंग म्हणजे ओळखण्याची खूण, म्हणजे चिन्ह. त्याची चिन्ह काय, ते कसा ओळखावा की हा 3 गुणांच्या पलीकडे गेलाय, त्याची खूण काय, की मग आचार हा, तो मनुष्य व्यवहारात कसा वागतो, त्याचा आचार कसा असतो, आणि कथमच एतांश 3 गुणान अतिवर्तते. आणि हा महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं. म्हणजे एक तर पहिला प्रश्न आहे की 3 गुणांच्या पलीकडे गेलेल्याची लिंग म्हणजे लक्षणं कोणती, त्याचा आचार व्यवहार कसा चालतो, त्याचे शरीरधर्म कसे चालू असतात, आणि एखाद्याला जर 3 गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, कथम चैतांश. आता भगवंत त्याच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. श्री भगवान वाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द सत्व, रज आणि तमोगुणाची लक्षणं दाखवणार आहेत. सत्वाचं लक्षण म्हणजे गुण आहे प्रकाश, रजाचा गुण आहे प्रवृत्ती, आणि मोह हा तमाचा गुण आहे. तर हे तिन्ही गुण प्रत्येकाच्या शरीरात आहेत. तिन्ही गुण कार्य करतच असतात. पण जेव्हा ती व्यक्ती, तो मनुष्य याच्याकडे द्रष्टा म्हणून पाहतो, त्यावेळेला काय होतं की न द्वेष्टी संप्रवृत्तानी, तिन्ही जी सत्व, रज, तमोगुण आहे त्यांची कार्य प्रवृत्त झाली, म्हणजे कार्य घडायला लागली, तरी सुद्धा तो त्यांचा द्वेष करत नाही, म्हणजे बळच त्यांना थांबवायचा, अटकाव करायचा प्रयत्न करत नाही. आणि जर ती प्राप्त झाली नाहीत, म्हणजे निवृत्त झाली, जर ही कार्यच घडली नाही तर ती कार्य व्हावीत अशी तो न कांक्षती, अशी तो इच्छाही करत नाही. म्हणजे या त्रिगुणांची कार्य घडोत अथवा न घडोत त्याविषयी तो वरती म्हटल्याप्रमाणे उदासीनवत असतो. तो त्यांची दखल कोणत्याही प्रकारे घेत नाही. न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. उदासीन वदासीन गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तंत इत्येव योवतिष्ठती नेंगते. वरचा जो श्लोक होता, नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती, द्रष्टा म्हणून तो बघतो, तेच इथं सांगितलंय की तो कसा आसीन असतो, तर उदासीनवत. वरती एकदा उदासीन हा शब्द आलेला आहे की उदासीन होऊन तो बघतो, म्हणजे द्रष्टा कसा बघतो, उदासीन होऊन बघतो. तर उदासीनवत आसीन हा गुणैहि यहा न विचाल्यते. गुण जरी कार्य करत असली तरी त्यांच्या कर्मफलाबद्दल तो उदासीन असतो, म्हणजे ती फळं मिळोत न मिळोत त्याच्याविषयी कोणतीही आकांक्षा त्याला नसते. म्हणजे तो आसीन म्हणजे राहतो, उदासीनपणे राहतो, म्हणजे फळ मिळो न मिळो आकांक्षा नाही आणि द्वेषही नाही. गुणावर्तंत इति एव यहा अवतिष्ठते नेंगते. गुणवर्तन करतात म्हणजे गुणांचा व्यवहार चालू आहे, गुणांची हालचाल चालू आहे, आणि ती हालचाल चालू असताना तो स्वतः काय करतो की त्यामध्ये काहीही दखल घेत नाही आणि उदासीनपणे राहतो. हे गुण त्याला नेंगते
चालवू शकत नाहीत, म्हणजे त्याला मनस्थिती जी ती स्थिर आहे ती हलवू शकत नाहीत आणि अशा प्रकारे गुण कार्य करत आहेत असं म्हणून तो अवतिष्ठते म्हणजे स्थिर राहतो. मानसिक स्थिती स्थिर जी आहे ती आपली ढळू देत नाही, म्हणजे या गुणांच्या कोणत्याही प्रेरणेने कार्याने त्याची मनस्थिती बदलत नाही. समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्कृती. आता अर्जुनाने त्यांची लक्षणं विचारली आहेत, म्हणून लक्षणं जी बाह्य लक्षणं दिसतात ती सगळी स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आपण पाहिली आहेत तीच इथे गुणवर्तन तर करतात, म्हणजे वर्तन त्यांचं चाललंय, आचार चाललाय आणि हा द्रष्टा म्हणून पाहतो आहे, त्याला त्याच्याविषयी इच्छाही नाही, न मिळालं तर निराशाही नाही. त्याचंच वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे की सम दुःख सुख. त्याचा व्यवहार कसा असतो, दुःख मिळो सुख मिळो त्याची वृत्ती स्थिर आहे. स्वस्थ म्हणजे स्थिर आहे, स्वतःच्या जागी म्हणजे आपल्याच ठिकाणी तो स्थिर आहे, मनोवृत्ती ढळू दिलेली नाही. सम लोष्ट अश्म कांचन. हा लोष्ट म्हणजे माती, अश्म म्हणजे दगड, कांचन म्हणजे सुवर्ण. त्याला सुवर्ण मिळो दगड प्राप्त हो नाहीतर माती मिळो, त्याला त्याचं काहीच वाटत नाही, म्हणजे सगळीकडे बघण्याची त्याची दृष्टी सम असते. तुल्य प्रिय अप्रिय, त्याला प्रिय मिळो अप्रिय मिळो, कुणी त्याला आवडणारं बोलो कुणी न आवडणारं बोलो, कुणी त्याच्याशी मैत्री करो कुणी द्वेष करो, त्याला कशाचीही पर्वा नसते, म्हणजे तो कशाकडेही लक्ष घालत नाही किंवा त्यामुळे चिडलाय रागावलाय किंवा आनंदित झालाय अशा भावनेचा विकारही होऊ देत नाही. धीर हा तो धीर असतो, स्थिर असतो. आणि तुल्य निंदा आत्मसंस्कृती. ही कुणी निंदा करो कुणी त्याची स्तुती करो, आत्मनहा म्हणजे आपली कुणी निंदा करो किंवा स्तुती करो तो धैर्याने युक्त असतो, म्हणजे तो स्थिर असतो. आणखीन त्याची लक्षणं पुढे सांगितली आहेत. मानापमानयोस्तुल्य स्तुल्य मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. आता गुणातीत हा शब्द महत्त्वाचा आहे की तो गुणांच्या पलीकडे गेलेला असतो आणि त्यामुळेच काहीही शरीरात हालचाली घडोत फळं मिळो अथवा न मिळो सर्वाविषयी तो स्थिरच असतो. कुणी मान करो अपमान करो, म्हणजे सन्मान मिळू दे सत्कार होऊ दे नाही तर कुणी अपमानजनक बोलू दे वर्तन करू दे, त्याच्या दृष्टीने त्याची काहीच किंमत नसते, कारण तो त्याच्याविषयी फिकीरच करत नसतो. मानापमानयो तुल्य. तुल्य हा मित्र अरिपक्षयो. कुणी मित्र म्हणू दे त्याला कुणी शत्रू म्हणू दे, तो दोघांविषयी स्थिर आहे. सर्व आरंभ परित्यागी. त्याचे जे कार्य असतात ती कार्याचा आरंभ म्हणजे जी उद्योग आहे ते उद्योग जे आहेत त्याचे ते जर काम्यफलाने असतील तर तसे तो ते करत नाही, म्हणजे सर्व आरंभ परित्यागी. आरंभ याचा अर्थ इथं घ्यायचे कामांची सुरुवात नाही तर कार्याचा जो आधार आहे, फळं हा जो त्याचा आधार आहे तो त्यांनी सोडून दिलेला आहे, म्हणजे त्याची जी कर्म आहे ती काम्य कर्म नाहीत तर सर्वारंभ परित्यागी अशी ज्याची लक्षणं आहेत वरपासून सांगितलेली समदुःख सुख वगैरे ही ज्याची लक्षणं आहेत त्याला तो गुणातीत झाला, म्हणजे गुणांच्या पलीकडे गेला असं उच्चते म्हणजे म्हणतात. म्हणजे अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे की या स्थितप्रज्ञाच्या ऐवजी इथं आता शब्द वापरला आहे गुणातीत, त्या गुणातीताची लक्षणं भगवंतांनी सांगितली. आता त्याचा प्रश्न असा आहे की त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचं कसं, त्याचं भगवंत उत्तर देत आहे की मांच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग सोपा आहे. तो कसा सोपा आहे की मांच याहा अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. जो भक्तियोगाने माझी उपासना करतो आणि ती कशी अव्यभिचारेण, म्हणजे व्यभिचार नाही त्यात, म्हणजे आज एक देव तर उद्या दुसरा देव असं नाही आहे त्याच्या मनाची स्थिती, तर एकच एक दैवत कल्पून एकाच ठिकाणी श्रद्धा ठेवून अनन्य श्रद्धा ठेवून अत्यंत भक्तियोगाने जर तो माझी उपासना करेल, माझी सेवते म्हणजे सेवा करेल उपासना करेल तर 6 गुणां समती एतान ब्रह्मभूयाय कल्पते. तो हे जे 3 गुण आहेत त्या त्रिगुणांच्या पलीकडे तो जाईल आणि तो कुठे पोचेल, ब्रह्मभूयाय पोचेल. याचा अर्थ 3 गुणांच्या पलीकडे जाऊन त्याला ब्रह्मभूत अवस्था ही प्राप्त होण्याला तो कल्पते
म्हणजे समर्थ होईल. म्हणजे अर्जुनाच्या दुसऱ्या प्रश्नाचं आणखीन एका प्रश्नाचं उत्तर दिलं की ह्या पलीकडे कसं जायचं, तर भगवंताची तुम्ही भक्ती करा, सेवा करा, म्हणजे तुम्ही जाऊ शकाल. आता ह्या जाण्याच्या आड जो मायेचा पडदा असतो, त्रिगुणांमुळे ज्याच्यामुळे निर्माण झाली ती जी माया आहे तिला पार करणं अवघड आहे. त्रिगुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे मायेला पार करायचं. आधीच्या एका श्लोकामध्ये भगवंतानी हेच सांगितलेलं आहे की मयी चानन्य योगेन भक्तियोगेन सेवते. तो सुद्धा काय होतो, माझ्याशी एकात्मतेने किंवा अनन्य भक्ती करणारा ब्रह्मभूत होऊन जातो. दुसरं ही जी माया आहे ती दैवी ऐशा गुणमयी माया, ही जी माया आहे तिला कसं पार करायचं, तर मला जो शरण येईल तोच ही दैवी माया पार करू शकतो असंही भगवंतानी सांगितलेलं आहे. तोच विचार इथे सांगितला आहे. इथे माया न म्हणता त्यांनी फक्त त्रिगुण म्हटलं आहे. ब्रह्मणा हि प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. आता अत्यंत सुखाचं असं स्थान कोणतं ते भगवंत सांगताय. सुखस्य एकांतिकस्य शाश्वतस्य धर्मस्य. तर हे जे शाश्वत आणि धर्म्य म्हणजे धर्माचं, शाश्वत धर्माचं आणि सुखाचं असं जे एकांतिक म्हणजे अत्यंत परमावधीचं, अत्यंत शेवटचं किंवा महत्त्वाचं, परमटोकाचं असं स्थान कोणतं आहे, तर शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य हे जे स्थान आहे ते स्थान म्हणजे मीच आहे. आणि ते मी कसं आहे त्याचं वर्णन पहिल्या ओळीत केलं आहे की ब्रह्मणः हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च. कारण मीच काय आहे, मीच अमृत आणि अव्यय अशा ब्रह्माचं, ब्रह्मणः प्रतिष्ठा म्हणजे स्थान कशाचं, अमृतस्य अव्ययस्य च. अमृत आणि अव्यय ही विशेषणं सगळी त्या ब्रह्मपदाचीच आहे. तर अशा प्रकारे माझी भक्ती का करायची, माझीच उपासना का करायची, मला शरण काय द्यायचं, आणि मला शरण आल्यावरतीच हे पद ब्रह्मपद मिळेल, ब्रह्मरूपाला तुम्ही पोचाल असं म्हणण्याचं कारण भगवंत सांगताय की अमृत आणि अव्यय ब्रह्माचं, शाश्वत धर्माचं, एकांतिक म्हणजे परमावधीच्या अत्यंत सुखाचं अखेरचं जे स्थान आहे ते मीच आहे. आणि त्यामुळे माझी सेवा करणारा त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि त्रिगुणांच्याकडे तो द्रष्टा म्हणून केवळ बघतो. जरी तो देहधारी असला, शरीरात कर्म चालू असतील तरी तो द्रष्टा म्हणून बघतो, उदासीन राहतो फळाबाबतीत आणि त्यामुळे तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. अशा प्रकारे अर्जुनाच्या शंकांची, प्रश्नांची भगवंतांनी व्यवस्थित उत्तरं दिली की ज्यामुळे अशेष म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही. अशा प्रकारे त्रिगुणांचं शरीरातलं स्थान, त्यांचं कार्य आणि त्या त्रिगुणांच्या पलीकडे कसं जायचं म्हणजे गुणातीत कसं व्हायचं हे वर्णन या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय.